नमस्कार मंडळी. आता तुम्ही मागे बघत असाल सगळी पूर्ण गँग आहे. खूप दिवसांनी फिरायचा प्लॅन झाला आणि आज अंजारलेला जायचं आहे. अंजारल्याच्या नंतरला लाईट हाऊस अंजारलेला नवीन झाला आहे, तिकडे जायचं आहे. बायपास आहे एक. तिथून एक वरचा व्ह्यू एक मस्त दिसतो बीचचा, तिकडे जायचं आहे आणि हर्णय बीचवरती जायचं आहे. असं प्लॅन तर आम्ही केला आहे. अजून 2-3 स्पॉट करायचे आहेत, पण जेवढं टाईम मिळेल तसं, कारण पाऊस पण आता धरला आहे. पाऊस पण पडू शकतो. पाऊस पडला तर प्लॅन फिसकटेल असं आहे. तर आता आम्ही निघालो आहे. 2 बाईक आहेत, तिघेजण, 3-3 आहेत प्रत्येकजण, असे 6 जण आहेत आणि हा आपल्या इथला स्टॉप आहे. तर आता इकडे ना वेळवीच्या साईडला जायचं आहे. इथून लेफ्ट मारून वेळवीवरून अंजारलेला जायचं आहे आणि हा इकडे रस्ता गेला आहे, तो वरती मांदिवली साईडला गेला आहे. चला निघूया आता. आता आपण प्लॅनिंगमध्ये थोडंसं चेंज केलं आहे. वेळवीच्या साईडनी आपण नाही चाललो, तर आपण राईड घेतला आणि मांदिवली साईडनी पुढे सरळ आलो आहे. बरोबर मागे पण गेलात ना तर हा फाटा आहे तो. वातावरण बघा पावसाचं झालंय पूर्ण. आता आपण आलोय गवळवाडी फाटा आहे हा. इकडे समोर पुढे गेलात ना दिसाई साईडला जाणार आणि इथून आपण लेफ्ट घेतलाय. लेफ्ट घेऊन सरळ जायचं आणि लेफ्ट घ्यायचा इथून. हा भोमडी फाटा आहे, हा इकडे डवळीला गेला आणि हा इथून आतमध्ये आपण लेफ्ट घेतलाय. आता हा पण आपल्या इकडून शॉर्टकट आहे. आता आपण देहेनमध्ये पोहोचलो. हे देहेन कानशीवाडी आहे. हा इकडून जो सरळ मी मगाशी रस्ता म्हणालो ना वेळवीतून, हा वेळवीतून इकडे सरळ असा येतो आणि ही देहेन कानशेवाडी. इथून अजून सरळ आपल्याला जवळजवळ अजून एक 10-1 किलोमीटर तरी असेल. आता आपण सातांबाच्या पुढे पालोय. आणि मस्त रस्त्याच्या बाजूला बागा वगैरे आहे. कोंडी मासेकरवाडीमध्ये आपण. तर इथून पुढे अजून एक 15 मिनिटाचा रस्ता आहे.
नायरा पेट्रोल पंप. आता आपण आड्या फाट्यावरती आलोय आणि जेव्हा तुम्ही वेळवीकडून आपण त्या रूटने आलो, वेळवीच्या साईडने आलो, तिथून पुढे आल्याच्या नंतर ना ह्या रूटला मध्ये पेट्रोल पंप हा झालाय नायरा पेट्रोल पंप. तर इथे पेट्रोल वगैरे आपण आता पहिले फुल करून घेऊया. त्याच्यानंतर मग इकडून खाली आडे फाट्यावरून पहिला तर अंजारला कड्यावरचा जो गणपती आहे तिकडे जाऊया. आपल्या 2 गाड्या आपण घेऊन आलो आणि हा नवीनच पेट्रोल पंप झालाय. जर तुम्हाला ह्या रूटला तुम्ही येताय ना तर इकडे मध्ये जवळपास कुठे पेट्रोल पंप नाही आहे, तर हा नवीन झालाय. तुम्ही इकडे तुमची टाकी आहे गाडीची ती फुल करून घेऊ शकता. बघा हा इकडून एक फाटा आलाय आणि तिथनं सुटते. अंजारली कड्यावरचा अंजारली. हा एंट्रन्स आहे कड्यावरच्या गणपतीचं. इथून तुम्ही इकडून खालून गावातून पण रस्ता आहे, पण इथून तुम्ही सरळ आलात ना की हा एंट्रन्स आहे सरळ आणि मग इथून आतमध्ये आपण एंट्री करतो. चल आता आपण जवळपास गणपतीच्या मंदिराजवळ पोहोचत आलो. बघा पुढे थोडंसं मंदिराचं दर्शन पण झालंय आणि पर्यटक खूप आलेले दिसत आहेत. पर्यटक कारण गाड्या एवढ्या पार्किंग मध्ये पण दिसत आहेत ना. हा हे बघा फुल आहे. जास्त लोक आहेत यंदा. कुठे पुढे लावाय ना, पुढे असेल ना बाईक लावायला. नंतर काढायला नाही भेटणार गर्दी. काय आपली बाईक आहे, आपण लावू शकतो साईडला. आणि पार्किंग वगैरे आहे व्यवस्थित. इकडे सगळं पार्किंगचा एरिया आहे आणि इथून इकडे मंदिर आहे. चल शूट पण आहे मला. गर्दी खूप आहे. बघूया पटापट दर्शन घेऊया आणि मग पुढच्या स्पॉटला जाऊया. चपला काढण्यासाठी इकडे चप्पलचं स्टँड पण आहे आणि हा असा एंट्रन्स आहे बघा. मस्त. आतमध्ये कॅमेऱ्याला आतमध्ये अलाव नसणार आहे शूटला. हा असा पूर्ण एंट्रन्स आहे. चला निघूया. इकडे असं आल्याच्या नंतरला ना इकडे पाय धुण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे आणि हा असा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. हे आहे मंदिरामध्ये
गर्दी आहे पूर्ण. काय आलं लाईन लावूनच जायचं आहे आतमध्ये शूट करा नाही. जर तुम्ही अंजारले साईडला येता ना तर तुम्हाला दापोलीमध्ये जी पर्यटन स्थळ आहेत ना त्याची पण पूर्ण माहिती इकडे दिलेली आहे. म्हणजे केशवराज आहे, परशुरामचा जो स्टॅच्यू आहे परशुराम भूमी बोरुंडी तो आहे, इकडे पन्हाळे काजी आहे, त्यानंतर श्रीराम मंदिर आहे. सगळी पर्यटन स्थळ दिलेली आहेत आणि आपण आता लाईनमध्ये आहोत. आतमध्ये शूट अलाव नाही त्यामुळे आता डायरेक्ट दर्शन घेऊया आणि मग भेटूया. आता आपलं म्हणजे गणपतीच्या दर्शनाला गेलो तिकडे दर्शन झालं व्यवस्थित आणि गणपतीच्या देवळाच्या बाजूलाच बघा तर महादेवाचं पण देऊळ आहे तर तिथे पण छान दर्शन झालं आहे. आणि आता आपण खाली जाऊया इकडे गणपतीचा जो पाऊल आहे ना पाऊलाचा जो ठसा आहे तो बघायला जाऊया तिकडे. चला आणि जर तुम्ही इकडे फिरायला येतात तर आपल्या इकडचं जर कोकणी राजमेवा असेल तर तो जर तुम्हाला काही घ्यायचा असेल ना तर आपल्या इकडे जे स्थानिक आहेत ना त्यांचे शॉप वगैरे पण आहे तर तिकडून तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. तो ब्रिज आहे ना तिकडे आणि आता आपण ना हा जो रस्ता गेला ना इकडे सरळ तो गणपतीचा तिकडे पाऊल आहे त्या ठिकाणी चाललो. आधी ह्याच्या आधी ना फक्त ही पाकाड्या होत्या आणि आता हे वरती शेड वगैरे केले त्यामुळे डेव्हलपमेंट खूप चांगली झाली आणि हे तिकडे समोर बीच आहे. तिथून पुढे जो दिसतो ना तिकडे तो सुवर्णदुर्ग किल्ला पण आहे
तिकडे पण तुम्ही फिरायला जाऊ शकता. आणि त्याच्याच वरती तिकडे बायपासला एक स्पॉट आहे, तो पण खूप छान आहे. चला एकदम सुंदर व्ह्यू आहे इकडे. पूर्ण सगळ्या खाली नारळी पोपळीच्या बागा आहेत, वाडी आहे पूर्ण. आणि हा इकडे समोर आहे तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे. आणि हा असं इकडे सगळं बीच आहे. दर्शन तर इथलं झालंय. आणि ऊन ऊन तर विचारू नका ना. घरातून निघालो तेव्हा एवढं ऊन नव्हतं. पण आता दोन दिवस सलग झालेत ना, 2 ते 3 दिवस संध्याकाळचा कोकणामध्ये पाऊस पडतोय. तो तिकडे लाईट हाऊस केलंय, त्या साईडला पण आपण जातो. मंदिराच्याच खालच्या बाजूला ना तलाव पण आहे, तिकडे आलोय आम्ही. बरोबर समोरच आहे. आणि कासव बघा किती आहेत, त्या साईडला पण आहेत. ही पुढची जी भाजी लागली तर असा ओव्हरऑल पूर्णपणे हा कड्यावरच्या गणपतीचा व्हिडिओ होता. आणि आता इथून आम्ही निघालोय हरडायला. नाहीतर खाली जो बीच आहे ना, त्या बीचवरती चाललोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.